आता हे स्टफिंग ह्याच्यात भरायचे. बरं ठीक. म्हणजे भाज्या वगैरे जरी ऍड केलं तरी चालतात. म्हणजे समजा गाजराचा कीस घातलाय, काकडी वगैरे, कोबी घातली, काकडीचे काप घातले किंवा मटार जरी घातला तरी चालेल. बघा असं मी म्हणत होतो. बाकी काय चला स्टफिंग करून घेऊया. करायचे आतमध्ये. ओके. हे जे काप आपण करून घेतले त्याच्यामध्ये ते भरायचे. आता मैदा वाटीत मिक्स करायचं. वाटीत मिक्स करायचं. त्यात थोडंसं मीठ. बरं, म्हणजे आपल्याला हे मैद्यामध्ये घोळून घ्यायचं. बघा किती लागणार आहे. पुढे आता मीठ घाला त्याच्यात, थोडंसं चवीनुसार पाणी घालायचं आणि हलवून घ्यायचं. पाणी बघा किती लागणार. बस जास्त पण पातळ नकोय, जास्तही घट्ट नकोय. बरोबर, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं. झालं. वा. आता काय. आता हे पनीरचे जे स्टफिंग केलेलं पनीर आहे त्यात घोळवायचं आणि पापडाचा चुरा आहे तर लावायचं आणि डीप फ्राय करायचं. अच्छा, म्हणजे आधी या मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळवायचं, मग पापडाचा चुरा घोळवायचा आणि मग डीप फ्राय करायचं. आपण एका प्लेट मध्ये हा पापडाचा चुरा काढून घेऊया ना, सोपं होईल. हा उडदाचा पापड आहे आणि हा न भाजता कच्चा वाळवलेला पापड आहे, त्याचा आपण चुरा करून घेतलाय. बरोबर. हो. आता हे पनीर जे आपण हे केले भरलेलं आहे ते ह्याच्यात घोळवायचे. मग नंतर पापडाचा जो चुरा आहे त्याच्यात घोळवायचे. बरोबर, म्हणजे ते अजून जास्ती खुसखुशीत होईल, अजून जास्ती क्रिस्पी होईल, खाताना जरा मज्जा येईल. बरेच वेळेला आपण हे करताना ब्रेडचा चुरा वापरतो. ब्रेड क्रम्स जरी वापरले तरी चालतात, पण हे पापड मुलांना जास्त आवडतात ना. बरोबर, आणि जरा वेगळं कॉम्बिनेशन ना, पनीर आणि पापड. हो, सोडा तयार. पनीर पापड वडी आता थोड्या वेळात तयार होईल. किती वेळा घ्यायला? 5 ते 10 मिनिटं लागेल. बर, आपण अजून बरेच करून घेऊयात, कारण आता ही पनीर पापड वडी आकांक्षा खाणार, तिचा भाऊ खाणार, मी खाणार, तुम्ही खाणार. तुम्हाला खायची असेल तर पटकन येऊन घ्या. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. पनीर पापडवाडी करण्यासाठी लागणारं साहित्य: पनीरचे काप, कांदा, मैदा, पापडाचा चुरा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला आणि हिरवी मिरची घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. पनीर मध्यभागी कापून त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीरीचं सारण भरून घ्यावं. एका काचेच्या भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून मैद्याची पेस्ट बनवून घ्यावी. सारण भरलेलं पनीर मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून पापडाच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावं आणि सर्व्ह करावं.